नमस्कार. सर्वप्रथम मी तुम्हाला शुभेच्छा देतो, कारण इन्व्हेस्टिंगबद्दल माहिती घेण्यास तुम्ही उत्सुक आहात. तुम्हाला विश्वास नाही बसणार. फक्त इन्व्हेस्टिंगबद्दल माहिती घेणं हे सुद्धा तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं बनवतं. सर्वात प्रथम आपण गुंतवणूक म्हणजे काय हे जाणून घेऊया. गुंतवणूक म्हणजे भविष्यात अधिक लाभ मिळवण्याच्या उद्देशाने आज काहीतरी गुंतवणे. सोप्या भाषेत सांगायचं झाले तर आज तुम्ही जे काही खरेदी करता किंवा एखाद्या गोष्टीत पैसे लावता जेणेकरून भविष्यात त्याची किंमत वाढेल किंवा त्याहून तुम्हाला नियमित उत्पन्न मिळेल. ही गुंतवणूक शेअर्स, बॉन्ड, म्युच्युअल फंड, रिअल इस्टेट, बँकेत किंवा सोन्या चांदीमध्ये असू शकते. जसं की तुम्ही व्हिडिओच्या थंबनेलमध्ये वाचलं असेल की इन्व्हेस्टिंग का करावी, हे आपण वेगवेगळ्या उदाहरणाद्वारे समजून घेऊ. पॉईंट नंबर 1, महागाईला हरवण्यासाठी. आज 100 रुपयामध्ये तुम्ही जेवढ्या वस्तू खरेदी करू शकता तेवढ्या वस्तू काही वर्षानंतर खरेदी करण्यासाठी तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागतील. अर्थात तुमच्या पैशांची खरेदी क्षमता ही वेळेनुसार कमी होत जाते. पॉईंट नंबर 2, भविष्यातील गरजांसाठी. काही लोकांची स्वप्ने असतात, जसं की भविष्यात घर घेणे, गाडी घेणे, आपल्या मुलाला उच्च शिक्षण देणे, मुलाच्या लग्नासाठी पैसे जमा करणे किंवा रिटायरमेंटसाठी पुरेसा निधी जमा करणे. या स्वप्नांसाठी तुम्हाला एका मोठ्या रकमेची आवश्यकता असते. फक्त बचत करून एवढी रक्कम जमा करणे खूप कठीण आहे. इन्व्हेस्टिंगच्या माध्यमातून थोडी थोडी रक्कम जमा करून काही वर्षानंतर तुम्ही चांगले रिटर्न्स मिळवू शकता. पॉईंट नंबर 3, संपत्ती निर्माण करण्यासाठी. गुंतवणूक तुमच्यासाठी संपत्ती निर्माण करण्याचा एक प्रभावी मार्ग आहे. योग्य ठिकाणी गुंतवणूक केल्यास तुमच्या पैशावर व्याज, लाभांश किंवा भांडवली नफा मिळतो. हा मिळालेला नफा किंवा परतावा तुम्ही पुन्हा गुंतवल्यास तुमच्या संपत्तीत चक्रवाढीने म्हणजेच कंपाऊंडिंग वाढ होते. दीर्घकाळात ही वाढ खूप मोठी असू शकते. पॉईंट नंबर 4, निष्क्रिय उत्पन्न मिळवणे. काही प्रकारच्या गुंतवणुकीतून तुम्हाला नियमितपणे निष्क्रिय उत्पन्न मिळू शकते, जसे की घर किंवा मालमत्ता भाड्याने दिल्यावर, कंपन्यांच्या शेअर्सवर मिळणारे डिव्हिडंड, तसेच बॉन्ड्स. पॉईंट नंबर 5, भविष्यातील अनिश्चिततांसाठी तयारी. भविष्यात काय वाढून ठेवले आहे हे कोणालाच माहिती नाही. आज तुमची नोकरी सुरक्षित असली तरी भविष्यात काही होऊ शकते. अशा अनिश्चित परिस्थितीत तुमच्या गुंतवणुकीतून मिळणारा निधी हा तुम्हाला आर्थिक आधार देऊ शकतो.